पण सध्या तरी आमची हीच गाडी पळणार, त्याच्यामुळे पहिरा आमचा सध्या तरी आम्ही दुसऱ्या पहिऱ्यात पळण्याचा विचार काही केला नाही. जरा कंटेनरचा मार लागला होता मानेवरती बैलाचा, बघू शकता इकडे त्याचा निशाण आहे तसा इथं. तर त्याच्यानंतर बैल जरा पळताना थोडा मान खाली करून पळायचा किंवा नीट पळत नव्हता. तर मित्रांनो, किटकालीच्या मैदानात एक सुंदर असा गुलाल झालेला आहे. दादांशी बोलूया थोडंसं. दादा नमस्कार. नमस्कार. तर आजचा गुलाल काय बोलाल आजच्या गुलालाबद्दल? आजचा गुलाल आमची बॅनरवरती गाडी जमली होती एक बैल सांगून आदातवरती. तर त्यांना देवीच्या वडावलांचा वासरू होता, त्यांना तो इशक निघला काकाडोलचा आणि आमचा हैदुरण्याचा सरकार होता. गाडीचा स्पीड वगैरे काय बोलाल? गाडी आज नेहमीपेक्षा आज उलटा जास्तीच पडली आणि ड्रायव्हर पण बोलत होता खालपासून आज सरकार जास्तच पडला आणि वासराने पण चांगली साथ दिली, त्याच्यामुळे गुलाल झाला आज आपला. दादा आजच्या आयोजनाबद्दल आणि आयोजनाबद्दल काय बोलाल? आजचं आयोजन नियोजन म्हणजे मी आणि ते मानक्या बैलाचे मालक आपले गणेश शेलार, ते आम्ही दोघे मिळूनच करतो. आणि आमची मित्रमंडळी असते, आतिश असते, माझे वडील असतात, माझा मोठा भाऊ असतो, भगवान दादा असतो आणि आणखी मित्रमंडळी असते जे आता आज गाडी सुटल्या शर्यत जिंकली आणि ते तसेच एकवीर निघून गेले आपल्या आई माऊलीची पालखी असल्यामुळं. बरोबर. आणि लगातार कंटिन्यू आमची हीच गाडी पळते. हा आणि मानक्या घरचा साथ आमचा पळतो. जवळपास आम्ही 8 गुलाल लगातार झालेले आहेत आणि त्याचे टोटल लगातार मानक्याचे 9 झालेत आणि याचे 8 गुलाल मानक्या आणि सरकारसोबत एक साथ झालेत. एक पण गाडी आमची अजून पडलेली नाही. बघा दादा, आपण जेव्हा गुलालात असतो आणि गुलालात असल्यावर आपल्याला कॉल वगैरे तर येतातच आणि तो प्रेम भेटतो तुम्हाला या बैलगाडा क्षेत्रात, काय बोलाल? कारण आधी जरा आम्ही सुरुवातीला यावर्षी दिवाळीच्या सीझनमध्ये बैल काढला बाहेर, जरा बैल डिम पळत होता, बैल आजारात होता, त्याच्यामुळे कोण विचारत नव्हता. आणि बैलगाडी क्षेत्रात एक दुर्दैव आहे की ज्याचा बैल पळतो ना त्यालाच फोन वगैरे किंवा मित्रमंडळी मैदानामध्ये विचारत असते. सुरुवातीला कोण बैलाच्या सोबत येत नव्हता, हाली भरपूर जण पहिल्यासाठी पण फोन करतात आणि काय चालले बैलाचं आयोजन नियोजन विचारत असतात. पण सध्या तरी आमची हीच गाडी पळणार, त्याच्यामुळे पहिरा आमचा सध्या तरी आम्ही दुसऱ्या पहिऱ्यात पळण्याचा विचार काही केला नाही. बघा, जेव्हा कुठल्याही क्षेत्रात असू दे आपल्याला बॅकफूट बघायला लागतेच. आणि तुमच्यासोबत असं कधी झालंय का? बॅकफूट याच वर्षी झाला, कारण गेल्या वर्षी बैल खूप जोरात पळत होता, नंबरात गाड्या करत होता बैल. त्याच्यानंतर जरा आजारपणात सापडला दिवाळीच्या याच्यामध्ये, जरा कंटेनरचा मार लागला होता मानेवरती बैलाचा, बघू शकता इकडे त्याचा निशाण आहे तसा इथं. तर त्याच्यानंतर बैल जरा पळताना थोडा मान खाली करून पळायचा किंवा नीट पळत नव्हता, शिवलीवरती वगैरे जायचा. त्याच्यानंतर आता बैलांनी कमबॅक चांगला केलेला आहे आणि आजची गाडी इशक पण तो पण बॅनरवरती त्यांची नेहमीच गुलालातच असतो बैल. आणि मला तरी वाटतं या सीझनमध्ये आम्हीच गाडी त्याची आता मारलेली आहे, कारण कंटिन्यू तर आम्हाला तर गुलालातच बैल दिसतो. आणि आम्हाला अपेक्षा पण नव्हती की त्या वासराला इशक निघेल, आम्हाला वाटलं तिकडून पनवेल भागात नवीनच बैल कुठला निघेल, पण जवळचाच निघाला आणि बैल जरा आम्हाला धास्ती होती का काय होतंय, पण गुलाल चांगला अंतरात गुलाल झाला आमचा. बघा, जेव्हा आपल्या नंदीला दुखापत होते किंवा त्या प्रॉब्लेममध्ये असतो तेव्हा जो आपण संघर्ष करतो आपल्यासोबत जो मित्रपरिवार वगैरे असतो त्याच्याबद्दल काय बोलाल? मित्रपरिवार म्हणजे माझे वडील खूप काळजी घेतात बैलाची, माझा मोठा भाऊ कारण आणि हा आतिश म्हात्रे आमचा भाचा आहे. कारण हे तिघच, मी ऑफिसला असतो, मी कामाला असतो, त्याच्यामुळे बैलाची काळजी वगैरे निगा वगैरे तेच राखतात. मी फक्त शर्यतीला आयोजन नियोजन करतो, पैरा वगैरे मी करतो, बाकी बैलाची देखभाल ते तिघच करतात. बघा, बिनजोडच्या क्षेत्रात आपण आता बघतोय, बिनजोड असू दे किंवा घाटावर वगैरे प्राईज वगैरे खूप प्रमाणात वाढले, तर ट्रॉफी वगैरे आपण बघतोय, आयोजन आपण सुंदर असं बघतोय. त्याच्याबद्दल आजच्या बिनजोडबद्दल असं काय बोलाल? म्हणजे आता काय झालं, पूर्वी असा होता की नॉर्मल खेळ होता, आता काय करतात पोरं 4 जण 5 जण मिळून बैल घ्यायची आणि मग पल्ला जर ठेवायचा, त्याच्यामध्ये वादावाद होते किंवा बक्षिसाचा प्रकार कसा होतो, बिनजोडमध्ये आपल्याला पैसे ठेवायला लागतात, कमिटीचा बक्षीस नसतो. घाटावरती वगैरे जर बघितला तिथे आपण पावती जर भरली त्याच्यामध्ये आपल्याला बक्षीस भेटतो, पण इथं बिनजोडला आपल्याला बिनजोड क्षेत्रामध्ये कसा आपण स्वतःचे आपल्या खिशातले पैसे ठेवायला लागतात. मग त्याच्यामध्ये जर ग्रुपमध्ये जरी बैल घेतला समंजसपणा असेल तर चांगला आहे, नाहीतर माझं तर वैयक्तिक मत असं होतं स्वतःचा मालकीचा असावा किंवा ते ग्रुपमध्ये घ्यायचे आणि जर बैल पळला तर मला ठेवतो करायचं. कारण भरपूर ठिकाणी असं होतं की बैल पळायला लागला ना का रे मला पाहिजे आणि नाही पळला का रे तू सांभाळ किंवा विका, त्या वादावाद होतात आणि दोस्तीमध्ये खराबी होते. त्याच्यामुळं असला जर आपला स्वतःचा छोटा काय होणार, स्वतःचा मालकीचा ठेवा, नाहीतर ते भागीदारीच्या हिश्श्यामध्ये मला जर मजा नाही वाटत. बघा दादा, आपण एका विषयावर बोलूया की जेव्हा आपला गुलाल होतो तेव्हा कुठेतरी असं लोकांना वाटतं की आज यांचा गुलाल झाला आहे,
पण आपण ड्रायव्हरला त्याच्यातून पैसे देतो किंवा आपला भाडा असतो त्याच्यातून, तर आपल्या हातात किती उरतात आणि ती एक रियालिटी आहे. त्याच्याबद्दल काय बोलाल? याच्यामध्ये ना जो 1 गोंडा 2 गोंडा लाखाच्या वरती शर्यती करतो त्याला पैसे राहत असतील 5-10 हजारवाल्याला. एक तुम्हाला साधा हिशोब सांगतो, जर 5-5 हजारवाला शर्यत करत असेल त्याची शर्यत होते 10 हजार रुपयाची. आपले बक्षीस काढली 5 हजार रुपयामधून कमिटीचा काय पर्सेंटेज असतो ते कट होतो 15%. त्याच्यामध्ये ड्रायव्हरला पैसे द्यावे लागतात, गुलालवाल्याला पैसे द्यावे लागतात, पुन्हा काय जिंकल्याच्या नंतर जल्लोष म्हणजे कापण कलिंगड वगैरे आपल्या शर्यतीची खासियत आहे. कलिंगड 350 रुपये मैदानामध्ये कलिंगड भेटतो. बरोबर. त्याच्यानंतर टेम्पोचा भाडा येतो, पोरं असतात, काही खिशात राहत नाही, उलटा खिशातून पैसे जमतात हे 4-5 हजाराच्या शर्यतीमध्ये. फक्त काय एक आनंद, आपल्याला शौक आहे, आपण कामधंदा आपला व्यवस्थित सांभाळून हा नाद करतो. आपण कोणाला हरवण्यासाठी येत नाही, आपण आपला बैल जिंकावा या उद्देशाने येत असतो. आणि आपलं कोणाशी काही वैर नाही, काहीच नाही, कुठं काय कोणाशी काही कुठल्याच गोष्टीचं आपलं मिसअंडरस्टँडिंग किंवा काहीच प्रॉब्लेम नाही. आपण येतो, हरला तरी आपल्याला तोच आनंद असतो, जिंकला तरी, कारण मैदानी खेळ आहे, याच्यामध्ये एक पैलवान हरणार, एक पैलवान जिंकणार, त्याच्यामुळे आपल्याला काय आनंदच असतो. बैल हरला जितला काही टेन्शन नाही, हरला तर सरळ नीट निघायचं घरी, जिंकला तरी आपण काही जल्लोष करत नाही. तुम्ही बघितलं असेल, गाडी सुटली, गुलाल घेतला, येऊन आम्ही जागेवरती बैल बांधला. आता काही खाण्यापिण्याचं नियोजन असेल ते, आणि सरळ घरी जाणार आम्ही. चला दादा, शुभेच्छा देतो मी तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि आजचा गुलाल हार्दिक अभिनंदन. धन्यवाद.